मित्रमैत्रिणींनो, सप्ततारा सातारा, अजिंक्य तारा सातारा. सातारा म्हणजे शौर्याची ओळख, भक्तीचा श्लोक, निसर्गाचं मंजूळ गीत, राजकारण धर्मकांना जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे, शिवरायांना हे प्रेरणा देणारे समर्थ रामदास स्वामी यांचा समाधीस्थळ असणारा सज्जनगड याच जिल्ह्यातील आजही तिथे जय जय रघुवीर समर्थ हा नाद घुमतो आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. राजकारण धर्म जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे. जर शौर्य साताऱ्याचे हृदय असेल तर निसर्ग त्याचा आत्मा आहे. महाबळेश्वराच्या धुक्यात दडलेला सूर्योदय, पाचगणीच्या दऱ्यातून वाहणाऱ्या गार वाऱ्याचा झुळका, कास पठारावर उमलणारी असंख्य फुलं. असं वाटतं देवानं सर्व रंग संगीताचं पॅलेट इथेच संपवलं आहे. फुलांनी सजलेली वाट कुठे बरे होऊन जाईल? या वाटेचे उत्तर म्हणजे कास पठार, एक जागतिक वारसा स्थळ. व्हॅली ऑफ फ्लावर्स हे सातारा जिल्ह्याचं वैभव आहे. संथ वाहते कृष्णामाई ही सातारा जिल्ह्याची मुख्य नदी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी कोयना ही कृष्णेची उपनदी. संपूर्ण महाराष्ट्राला उजळवणारा कोयना हा वीज प्रकल्प आशिया खंडातील एक सर्वात मोठ्या धरणांपैकी असणारे कोयना धरण या जिल्ह्यातील सातारा नावातच वेगळी शान आहे. साताऱ्याची माती सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. खवय्यांच्या जिभेवर गोडवा पेरणारी अशी महाबळेश्वर पाचगणीची स्ट्रॉबेरी, जगात भारी कंदीपेढा सातारी ही सातारा जिल्ह्याची ओळख आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे रणधुरण संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक चमचमता तेजस्वी हिरा म्हणजे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब याच मातीतले. अण्णांची रयत शिक्षण संस्था इथेच भारतातील पहिली सैनिकी शाळा इथेच. कुस्तीमध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्य पदक मिळवून देणारे श्री खाशाबा जाधव याच मातीतले. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य या जिल्ह्यातील. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला या प्रसिद्ध पारंपरिक लावणीतही ठेका धरायला लावतो